नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे ऑगस्ट 2025 करता सभा क्रमांक 3 साठी अहवाल लेखन कसे करावे, कोणते विषय घ्यावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या ऑगस्ट महिन्याची तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन याचे PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिले आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या दिवशी आपण तक्रार पेटी उघडणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी शाळेचं नाव व या ठिकाणी अध्यक्षांचे नाव देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती मधील ठरविलेल्या अध्यक्ष व सदस्य यांमधून दिनांक रोजी तक्रार पेटी पाहणी करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घ्यायचा आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. मागील महिन्यातील तक्रार पेटीबाबत अहवालाचा नमुना किंवा सारांश. मागील महिन्यातील तक्रार स्वच्छता व्यवस्था समाधानकारक झाल्याचे आढळले. 2 तक्रारींचे निराकरण प्रक्रियेत आहे व पुढील आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तक्रारींची कार्यवाही सुरू असून करण्यासाठी पुढील बैठकपर्यंत पाठपुरावा केला जाईल असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. शाळेतील तक्रार पेटी पाहणी करण्यात आल्याबाबत शाळेत तक्रार पेटीची म्हणजेच कंप्लेंट बॉक्स दिनांक या ठिकाणी आपल्याला तारीख टाकून घ्यायची आहे. रोजी समिती सदस्यांकडून पाहणी करण्यात आली. तक्रार पेटी नियमानुसार सीलबंद अवस्थेत होती व ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. मागील महिन्यातील प्राप्त तक्रारी मुख्याध्यापक व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत योग्य न्याय देण्यात आलेला आहे. काही तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या. उर्वरित बाबत कार्यवाही सुरू आहे. यावेळी सर्वांमध्ये ठरवण्यात आले विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने व विषयाशी संबंधित तक्रारी नोंदवाव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. पेटीतून प्राप्त झालेल्या तक्रारींची खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली. प्राप्त तक्रारींची संख्या या ठिकाणी आपल्याला संख्या टाकून घ्यायची आहे. तक्रारीचा प्रकार यामध्ये शिक्षण विषयक आहे, विद्यार्थ्यांमधील गैरवर्तन आहे किंवा सुविधांशी संबंधित आहे, शौचालय, पिण्याचे पाणी, बस सेवा किंवा इतर ज्या असतील त्या यामध्ये आपल्याला नोंद करून घ्यायची आहे. प्रत्येक तक्रारीची गंभीरतेने नोंद घेण्यात आली असून संबंधित समिती किंवा शिक्षक किंवा प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. पुढील काळात तक्रार पेटी प्रत्येक 15 आपण जर 15 दिवसांनी तक्रार पेटी उघडत असाल तर या ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे. जर आपण महिन्याला तक्रार पेटी उघडत असाल तर या ठिकाणी आपल्याला बरोबरच अशी टिक करून घ्यायची आहे. नियमितपणे तपासली जाईल असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. तक्रार पेटी पाहण्यास उपस्थित सदस्य होते त्या सदस्यांचे नाव, त्यांचं पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवायचं आहे. या पद्धतीने तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन माहे ऑगस्टसाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.